पुण्यामध्ये आंध्र प्रदेशमधून आलेल्या 3 दिवसांपूर्वी आलेल्या आयटी इंजिनियरने आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे। पुण्यामध्ये एका आयटी इंजिनियरने आत्महत्या केली आहे। गोपीकृष्ण दुर्गाप्रसाद असे या इंजिनियरचं नाव आहे। तो मूळचा आंध्रचा राहणारा होता। विशेष म्हणजे 3 दिवसांपूर्वी तो पुण्यात आला, कंपनीमध्ये रुजू झाला आणि तिसऱ्याच दिवशी त्याने आत्महत्या केली। आयटी क्षेत्रामध्ये नोकरीची अनिश्चितता असल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे या तरुणाने सुसाइड नोटमध्ये लिहिलंय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मिकी घई। गोपीकृष्ण दुर्गाप्रसाद 25 वर्षीय या सॉफ्टवेअर इंजिनियरने पुण्यामध्ये येण्या अगोदर दिल्ली, हैदराबाद येथील आयटी कंपनीजमध्ये नोकरी केली होती। 3 दिवसांपूर्वी तो पुण्यात आला आणि त्यानंतर त्याला एका आयटी कंपनीमध्ये नोकरी मिळाली। त्याने एकच दिवस या कंपनीमध्ये नोकरी केली, कारण पुढील 2 दिवस सुट्टीचे दिवस असल्यामुळे कंपनीकडून त्याच्या राहण्याची सोय विमाननगर परिसरातील या फॉर्च्यून हॉटेलमध्ये करण्यात आलेली होती। आयटी क्षेत्रातील दिल्ली, हैदराबाद, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये काम केल्यानंतरही दुर्गाप्रसादला त्याच्या आयटी क्षेत्रातील नोकरीची खात्री वाटत नव्हती। म्हणून त्याने या हॉटेलच्या रूममध्ये पहिले तर आपल्या उजव्या हातावर धारदार शस्त्राने वार केले आणि त्यानंतर त्या या हॉटेलच्या टेरेसवरून त्यांनी उडी मारून आत्महत्या केली। त्यानंतर त्याची जी बहीण आहे आणि त्याचा पती पुण्यामध्येच या ठिकाणी राहतात आणि त्यामुळे त्यांना या संदर्भात माहिती देण्यात आली। त्यानंतर दुर्गाप्रसादाचा मृतदेह त्याच्या गावी आंध्र प्रदेश या ठिकाणी पाठवण्यात आला। परंतु आयटी क्षेत्रामध्ये किती तणावाचं वातावरण आहे की थेट जे तिथे नोकरी करतात त्यांना असं आत्महत्याचा पर्याय निवडावा लागतोय, किती गंभीरची बाब आहे हे ह्याच्यामुळे आता पुन्हा एकदा समोर आलं आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।